नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे वेट लॉससाठी आणि लहान मुलांसाठी हेल्थी अशी चण्याची टिक्की. त्यासाठी मी इथे चणे घेतले आहे, जे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि त्याला आता मोड पण आलेले आहेत. 2 गाजर घेतले आहेत, जे लहान मुलांसाठी हेल्थी असं ऑप्शन आहे म्हणून मी हे घेतले आहेत. बीट घेतले आहे एक, कांदा घेतला आहे एक, ओट्सचं पीठ घेतले आहे मी 2 चमचे, चण्याचं पीठ घेतले आहे 2 चमचे, मसाला घेतला आहे घरातला मसाला मी 1 चमचा घेतला आहे, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घेतला आहे, हळद पाव चमचा घेतला आणि मीठ चवीनुसार घेतलं आहे. सर्वात आधी आपण कुकरमध्ये चणे जे आहेत ते शिजत टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतले होते आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून चणे चांगले शिजतील. आता कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्या करायच्या आहेत आणि तोपर्यंत आपण गाजर किसून घेणार आहे. त्याच्यानंतर बीट किसून घ्यायचं आहे. आता हे चणे शिजलेले आहेत, ते मी प्लेटमध्ये काढले आहेत. त्याच्यामध्ये गाजर आणि बीट टाकत आहे. आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आता त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. हळद टाकायची आहे. चण्याचं पीठ टाकायचं आहे. ओट्सचं पीठ टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे आणि हे आता एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्सरमध्ये वाटायचं आहे. तर आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये काढायचं आहे. पण हे मिक्सरला वाटताना आपण याच्यामध्ये जराही सुद्धा पाणी वापरणार नाही आहे, घट्टसर वाटून घेणार आहे. हे बघा, मिश्रण वाटून झालेलं आहे. आता आपण एक प्लेट घेणार आहोत आणि त्या प्लेटमध्ये हे मिश्रण सर्व काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा जो बारीक कापलेला तो टाकायचा आहे. आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता त्याची आपण टिक्कीचा शेप बनवायचा आहे एक एक करत. अशा पद्धतीने सर्वांची आपण टिक्की बनवून घ्यायची आहे. हे बघा, सर्व टिक्की आता रेडी झालेले आहे. तर आता आपण ह्याला पॅनमध्ये शॅलो फ्राय करणार आहे. इथे मी आता 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे आता शॅलो फ्राय करायला एक एक करत टाकत आहे. गॅस मीडियम आचवरतीच ठेवायची आहे, जेणेकरून हे आतून पण चांगलं फ्राय होईल. आता ह्याच्यावरती मी थोडंसं अजून तेल टाकत आहे.
आणि हे चांगल्या पद्धतीने दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं आहे. टिक्की आता पलटी केलेली आहे, तर ही दुसऱ्या साईडने पण आता चांगली शेकलेली आहे. तुम्ही बघू शकता ही टिक्की कशी शेकलेली आहे ती. तर अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की शेकून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करायची. ही बघा चण्याची टिक्की खूप हेल्थी अशी रेसिपी आहे. ही तुम्ही खोबऱ्याची चटणीसोबत किंवा हिरवी चटणीसोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी अशी लागते. तर तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.